आता मी तुम्हाला जे काही सांगते ना ते तुम्ही प्लीज शांत डोक्याने ऐका. हां बोल. हे बाळ माझं आणि अर्जुनचं आहे. काय? अर्जुन हिचं बोलणं खरं निघालं तर? आज रात्री काय खरं काय खोटं ते सगळ्यांनाच कळणार आहे. हे बघा, मला फक्त एवढं वाटतं की रुपाली ताईंना परत धक्का नको बसायला. त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांची काळजी घ्या. सर दादा ऐक ना, वहिनींना यातलं काय सांगू नको. आपले जे काय बोलणं झाले ते पण. अजून काय करू तुझ्या समोर मी? हात जोडून झाले, विनवण्या करून झाले, अजून काय करायचं? तुला कळतच नाही का? का चांगल्याच वाटोळ करतेस, घराची माती करतेस का? अजून काय करू सांग ना. विश्वास ठेव, एकदा विश्वास ठेव. नाही ठेवू शकत विश्वास, मी अजिबात नाही ठेवू शकत. 2 महिने सगळं करून झाले तुझ्यासाठी. त्या दवाखान्याच्या चक्रा मारल्यात, स्वतःला त्रास करून घेतलाय, बाळाच्या आठवणीत रडून झाले. सगळं फक्त तुझ्यासाठी. अर्जुन, बाळ जन्माला आल्यापासून मी पण बाळापासून 2 महिने झाले लांब आहे. आणि हे तुझ्यामुळे झालं असं म्हणले तर? तरी काय बोलते अप्पे तू? त्रास झाला ना? अर्जुन, तुझं काय होतंय माहितीये का? तू ठरवलं ना की ठरलं, मग बाकी कोण काय म्हणतंय ते तुला समजूनच घ्यायचं नाही. कधी कित्येक दिवस झाले बाळ नाहीये आपल्याकडे. ते कुठे आहे, कसं आहे, तू एकदा तरी विचार केलास का रे? बाळाला लस दिली नाही अजून. अर्जुन, या सगळ्यात मला स्वतःच राग येतोय. आणि तुला काय वाटतं मी कोणाचाच विचार न करता काहीतरी बडबड करते, हो ना? अर्जुन, मला स्वतःचा राग येतोय कारण अरे हिरकणी योजना आणली मी. जिल्ह्यातील कित्येक बायकांना आणि त्यांच्या बाळांचा उद्धार झालाय. अर्जुन, बालमृत्यूदर 0वर आणला मी. कित्येक बाळांचे आजार टळलेत. आणि माझ्या बाळाचं काय? तुझं बाळ गेलंय अप्पे. नाही गेलंय, बाळ आहे आपलं. असं फक्त तुला वाटतंय की बाळ गेलंय आणि तुला बाकी कोणाचं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. ते आत्यांना कळलं आज. अर्जुन, अगं हुकलीस का तू अप्पे? आत्याला पण सांगितलंस तू? मी सांगितलं नाही, त्यांना कळलं. अर्जुन, आपलं बाळ रडत होतं, त्याला भूक लागली होती. अर्जुन, अरे मला पाना फुटलाय. आत्यांना न सांगता सगळं कळालं माझ्याकडे बघून फक्त. अरे काही जरी झालं तरी हा नियतीचा संकेत आहे म्हणून विश्वास ठेवणार तू असा टोकाचा का विचार? हे संकेत म्हणतेस ना तू, फक्त तुझ्या डोक्यात आहे. फक्त आपलं बाळ गेलंय, हे सत्य स्वीकारलंय मी. तू नाही स्वीकारलंस. घरच्यांनी समजून सांगितलं, वरून सांगितलं, मी सांगितलं. तू सत्य स्वीकारलं नाहीस. कारण सत्य मला माहितीये आणि ते लवकरच सगळ्यांना कळेल. अगं विचार कर ना, असं कसं होऊ शकतं? कोण असं कसं करल? ते तर मी शोधणारच आहे. ठीक आहे, तू कर काय करायचंय ते. पण ऐक, तू हे जे काय म्हणते ना, पुरावे बिरावे, ते टेस्टचे रिझल्ट, ते येईपर्यंत तरी प्लीज शांत राहा. अर्जुन ऐक ना, 2 महिने झाले मी शांतच आहे. कोण काय म्हणतंय याचा मला नाही फरक पडत. तुला काय वाटतंय याने मला खूप फरक पडतो. मी तुला कित्येकदा सांगायचा प्रयत्न केलाय अर्जुन. अरे बाबा आणि बापू दोघांनी किमान ऐकून तरी घेतलं माझं. तू ऐकूनही नाही घेतलंयस. उलट मलाच तुझं ऐकावं लागतंय. अर्जुन, तुझ्यामुळे ना मी माझ्या मनाला बांध घातलाय. पण आता नाही अर्जुन, आता ही आईची माया आहे. कितीही बांध घातला ना तरी पान फोडून वाहणारी माया. त्यामुळे आता मी शांत नाही बसणार. आणि मला स्वप्नील सरांनाही सांगायचं होतं, ते मी सांगितलं. आणि ते का सांगितलं हे तुलाही माहिती आहे. अप्पे, माझी अप्पी वाटणच का तू? तुझ्या डोळ्यात वेगळीच झाग दिसते आज. वेडसरपणाची ना? अर्जुन, हिरकणी गड उतरून खाली आली होती फक्त तिच्या बाळासाठी. राणी लक्ष्मीबाई स्वतःच्या बाळाला पाठीशी बांधून लढल्या होत्या. लोकही त्यांना हेच म्हणत होते. म्हणजे काय मी त्यांच्याशी माझी तुलना नाही करत आहे, होऊ पण शकत नाही. पण अर्जुन, मी एक आई म्हणून त्यांना जे वाटतं ना ते समजू शकते. तू नाही समजू शकत. मला कायम असं वाटायचं की माझं बाळ आहे आणि तुला सतत असं वाटलं की बाळ गेलंय. अर्जुन, एकदा जर मनापासून विश्वास ठेवला असतास ना माझ्यावर, तर आपलं बाळ केव्हाच आपल्या कुशीत असतं. आणि तुला आता ही अप्पी दिसतीये, पण आता मी फक्त एक आई आहे. फक्त आई. अप्पे, तुला मेंटल हॉस्पिटलला दाखल करण्याशिवाय तू पर्याय नाही ठेवलास दुसरा माझ्यासमोर.
कोणाला काय बोलू नको. आलो. अर्जुन, कुणाला काही न सांगितल्याने सत्य नाही बदलणार. लईच घाई झाली वाटतं घरी जायची, घरची काम आहेत मला. म्हणून एवढं पळत चाललाय काय तुम्ही? मी कशी का जाईना? तुम्हाला काय करायचं? आणि ड्युटी संपल्यावर घरी जायला नको? ड्युटी संपली होय? बर मग मी सोडतो की तुम्हाला तुमच्या घरी. फक्त जाण्यापूर्वी माझ्या प्रश्नाची उत्तरं देऊन जा. अहो कोण आहे तुम्ही? आणि मी का देऊ तुमच्या प्रश्नांची उत्तरं? का त्रास देताय उगाच? मी तो माणूस आहे ज्यानं ठरवलं ना तर तुझ्या घरचं रेशन पानं सगळं बंद करीन. मी हंबीरराव कदम, सरकार. इथले आमदार खासदार आहेत ना, माझ्या खिशात घेऊन फिरतोय मी. त्यामुळं मी जे काही सांगतोय ना ते नीट ऐकायचं आणि सगळं खरं खरं सांगायचं. काय? लय हलक्यात घेऊ नका जोगळेकर बाई. तुमचा सगळा काळा चिट्टा माहितीये मला. काय पाहिजे तुम्हाला? कलेक्टर अपर्णा माने यांच्या डिलिव्हरीच्या रात्री काय झालं होतं? त्यांच्या केबिन मध्ये त्यावेळी तुम्ही फक्त एकट्या होतात, त्यामुळे तुम्हाला माहित असणार आहे. काय झालं ते सांगा. कुठं काय झालेलं? आणि मला काय आठवत पण नाही. ठीक आहे ठीक आहे, नका सांगू. फक्त परिणाम भोगायची तयारी ठेवा. अहो सरकार थांबा. अहो माझी खरंच काही चूक नव्हती हो. मला फक्त गप्प बसायला सांगितलेलं. कोणी सांगितलं? डॉक्टर आकाशने. मागे माझ्या एका चुकीमुळे एका पेशंटला प्रॉब्लेम झालेला. ते डॉक्टर आकाशला माहित होतं, म्हणून त्यांनी मला धमकावलं. तिकडे काय झालं ते सांगा. बाळाचा जन्म झाला तेव्हा लाईट गेलेली. तेव्हा एक जण तोंडाला काळं कापड आणि काळी कपडे घालून आलेला. त्यानेच बाळाची अदलाबदली केली. कोण होता ते? माझ्या लेकरांची शपथ, मला खरंच माहित नाही हो. मला एवढंच माहित होतं. आणि डॉक्टर आकाश ते कुठे? ते पण मला माहित नाही. कोणाला तरी माहित असेलच की. एवढं कलेक्टरच्या बाळाची अदलाबदली केली म्हणजे ते काही एकट्या दुकट्याचं काम नाही ना. अहो आता सगळं सांगितलं की मी. मला याच्या मुळापर्यंत पोहोचायचंय, त्यामुळे ही माणसं मला पाहिजेत. मी निवांतपणे सांगा, मी आहे इथंच. पण जोपर्यंत तू त्या माणसाचं नाव सांगत नाहीस ज्यानं त्या बाळाची अदलाबदली केली, तोपर्यंत मी तुम्हाला काही इथून जाऊ देत नसतो घरी. अरे अरे एवढे हालू नकोत, फक्त बांधतोय तुला. थांब. अरे थांब ना ये बाबा. काय तोंड आहे? सोडा सोडा, मला कोण आहे? हलू नको हलू नको. आता वाढलं, झालं झालं. अण्णा, ए याच्या तोंडावरचं कापड काढ. लय ठेव ठेव करते. काय? अहो कापड काढल्यावर तुम्हाला बघेल ना तो. अरे तुझी बायको पळून गेली, ती असंही नाव सांगणारच आहे माझं. काढ. मी ओळखतो याला. ए तू थांब रे जरा. साहेब ती नाही बोलणार काय. अहो आमच्यावर विश्वास ठेवा. ए तुला काय एवढा मूर्ख वाटलो का मी? तुझ्या बायकोची झाली ममता जागृत. तिला परत भेटू दे, मग दाखवतो ममता काय असते ते. अरे घरात खायला अन्न नव्हतं, हाताला काम नव्हतं, हे सगळं मी दिलंय तुम्हाला, आणि तुम्ही माझ्यावरच पलटी मारता रे. साहेब नाही बोलणार ती. बोलली तर काय होईल माहिती आहे ना? मी जर कलेक्टरचं बाळ गायब करू शकतो ना, तर तुम्ही कोण आहे माझ्यासाठी? मी लगेच फोन लावतो तिला. लगेच बोल जा. लगेच बोलतो बाबा, लगेच बोलतो. मला माहिती आहे तू कोण आहेस. तू संकल्प आहेस ना? नुसतं संकल्प नाही, संकल्प ढोबळे. मुक्काम पोस्ट जाट नांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. हल्ली मुक्काम आसगाव. तुझ्याशिवाय हे कारस्थान दुसरं कोण करणार? करेक्ट. काय तोंड्या, पण तू एवढा कलेक्टरचा पीए, तुला आधी कसं काय कळलं नाही रे? जाऊ दे, आता कळलंय ना. जा जा, तुझ्या कलेक्टर मॅडमला जाऊन सांग माझं नाव. जा. मॅडमना तसंही कळणार आहे. कसं कळणार? हा, तू इथनं बाहेर जाणार नाही. म्हणजे तू इथनं जिवंत बाहेर जाणार नाही, हे कन्फर्म आहे. तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे. मला जर काही झालं ना,
तुझं काय होईल हे माहिती आहे ना? अरे ते बघून घेईन रे मी, तू नको टेन्शन घेऊ. बरोबर आहे. तुझ्यासारखा नीच माणूसच असं काम करू शकतो. नीच आणि मी हो, तू जे काम केलंस ना त्याला किती शिक्षा दिली ना तरी कमीच आहे. आणि त्या आप्पीचं का? लग्नाच्या भर मांडवात पळून गेली ती. माझ्या इज्जतीचा पार कचरा. बरोबरच केलं मॅडमनी, अगदी बरोबर केलं. ए गाय तोंड्या, परत जर थोबाड उचकलं ना तर हाल करून मारी ना, सोडणार नाही बेटा, कळलं ना? ती आप्पी लग्नाच्या भर मांडवातनं पळून गेली, माझा अपमान केला, इज्जतीचा फार कचरा केला, त्या सगळ्याची भरपाई करते ती. त्या आप्पीचं बाळ तिच्यापासून लांब करून तिला होणारा त्रास बघायचा होता मला. कारण दुसरं काही जरी केलं असतं ना तरी मला आप्पीला होणारा त्रास बघायला भेटला नसता. आणि जर परत मला चान्स मिळाला ना तर परत ते बाळ गायब करेनच. बाळच नाही, त्या आप्पीलाही पळून नाही, कळलं? त्या आप्पीचं तरी ना. देवा, काहीही कर, पण या नराधमाला पकडून दे आज. मॅडम, बोला लाटकर. टेस्ट होत नाहीये. टेस्ट होत नाहीये म्हणजे? अहो बोलू ना आपण याबद्दल. काय काय नक्की काय होतंय? बाळाचं सॅम्पल खूप कमी आहे. मी प्रयत्न केले पण होत नाही. हे बघा, हे सगळं कोणाच्या बाळासाठी चाललंय हे माहिती आहे ना तुम्हाला? अहो सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत त्या. मॅडम, मी प्रयत्न करतोय. मला रिझल्ट हवेत. मला परत लाळ मिळाली तर? अहो अवघड आहे लाटकर, आहे काय बोलताय तुम्ही? अहो कॉम्प्लिकेटेड आहे हे सगळं. कदाचित त्यामुळेच त्यांना बाळाची लाळ व्यवस्थित घेता आली नसावी. ठीक आहे, मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो, पण चान्सेस खूप कमी आहेत. बघा तुम्ही जा. अपर्णा मॅडम वाट बघत असतील याची. आता काय सांगू मी त्यांना? रुपाली, हळू बोला ना, अमोलची झोप लागते आता. हा अच्छा. मी काय हो, ती अपर्णा अशी का वागते? हो, तेच बोलायला आलेलो तुझ्याशी मी. काय? आणि ती अशी वागते ना म्हणून मला कळत नाही मग तिच्याशी कसं वागायचं. तिला काय गरज होती परस्पर असलं काहीतरी करायची? कशाला घेतली तिने बाळाची लाळ आपल्या? अगं, तू तिला अमोल जवळ येऊ द्यायची नाहीस ना, म्हणून ती अशी वागली. अहो तेव्हाची गोष्ट वेगळी होती ना. तर चांगल्या कामासाठी मी नाही म्हणणार आहे का? हा, मी बोललोय तिच्याशी, नाही करणार परत ते असं. हे बघा, तिला काळजी वाटते हे समजू शकते मी, पण अमोलच्या बाबतीतले निर्णय दुसरं कोणीच नाही घेऊ शकत. कोणीच नाही, कळलं? हो हो रुपाली, कोणी दुसरा निर्णय नाही घेणार. बाळ खरंच अपहरणासारखं दिसतंय की काय? काय हो, हा, काय झालं? नाही, केवढा देखणा आहे ग तो. पण एक भीती वाटून गेली मला. भीती कसली? भीती हीच की जर अमोलचे खरे आई बाबा आले तर. आले तर म्हणजे? हा, आले ना ते तर त्यांना तशीच पाठवीन परत मी. अहो निष्ठूर लोकांनी ताण्या मुलाला जन्म देऊन असं मंदिरात सोडून दिलं, त्यांना तर मी दारात पण नाही उभं करणार. अगं, त्यांची काहीतरी अडचण असेल या ठिकाणी. अडचण? अहो काही अडचण असली तर आपल्या ताण्या लेकराला असं कोण सोडून जातो? पण काही झालं तरी त्यांचं बाळ आहे ना ग. अहो काय बोलताय तुम्ही हे? शांत शांत हो रुपाली, मी फक्त विचारलं तुला. कायद्याने हे बाळ आपलं आहे ना? हा, ते आहेच ग. ते त्याचे खरे आई बाप आता आपण आहे, त्यामुळे त्याच्यावर दुसरं कोणीच नाही हक्क सांगू शकत. कळलं तुम्हाला? आणि तुम्ही हा विषय परत काढायचा नाही हा माझ्यापाशी. आणि जर ते आलेच ना तर मी बघून घेईन काय करायचं ते. कळलं? चिंचुके सगळं संपलं रे. अहो साहेब, नक्की झालंय तरी काय? आप्पी पार हाताबाहेर गेली चिंचुके. आता दादाला काय म्हणली माहिती का? म्हणली ते बाळ आमचं आहे. म्हणजे ते मंदिरात सापडले बाळ तुमचे असं? आता काय, त्या बारशाच्या दिवशी तिने बाळाला दूध काय पाजलं ऐकूनच घ्यायला तयार नाही अजिबात. परस्पर जाऊन बाळाची DNA टेस्ट करून आली माहिती का? अहो साहेब, सांगताय काय तुम्ही? तिला भरती केलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. भरती? मेंटल हॉस्पिटलला. अहो साहेब, बोलताय काय तुम्ही? चिंचुके, तिने दुसरं काहीतरी वेडवाकडं पाऊल उचलायच्या आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. तू पहिला फोन लाव त्या लोकांना, बोलून घे. आणि बघ, आप्पी ऐकणार नाही, पण आपल्याला आप्पीला तिकडे भरती करावंच लागणार, एवढं लक्षात ठेव. अहो पण साहेब, इथपर्यंत खरंच गोष्टी केल्यात. त्याच्या पुढे गेल्या चिंचुके, तू पहिला फोन लाव ना. पण चिंचुके, पहिला फोन लावतो.
हे बघ, हे सगळं करण्यासाठी ना मला लई ताकद गोळा करायला लागलेली आहे. आणि घरासाठी पण हे चांगलं आहे आणि आपलीसाठी पण चांगलं आहे. तू पहिला फोन लावला चिंचुके. हा लावतो साहेब. हा हॅलो. हा, आसगाव पोलीस स्टेशनमधून सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम बोलतोय. हा, सातारा रोड आसगाव. ऐका ना, आमच्या गावात एक मानसिक रुग्ण आहे, त्याला घेऊन जायला एखादी टीम पाठवता का? हा जरा अर्जंट आहे, प्लीज जरा लवकर पाठवा. आणि ह्या नंबरवर फोन करायला सांगा आल्यावर. साहेब, ह्या गोष्टींचा परत एकदा विचार करा. माझा विचार झालाय चिंचुकी. अमोल, ए अमोल बाळा, तू कोणाचा आहेस? हा, कोणाचा आहे तू? माझा. कोणाचा? लब्बार हसतोस काय तू? अमोल काय? हा, अमोल स्वप्नील कदम. स्वप्नील म्हणजे तुझे बाबा आणि मी तुझी आई. बाळा, तू सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणणार रे? काय म्हणशील? तर काय म्हणायचं? आई. काय म्हणायचं? आई. बाळा, तुला माहितीये, यासाठी मी लय वाट बघितली रे. आणि आता तू मला म्हणणार आहेस आई. काय म्हणणार आहेस? आई. बाळा, तुझे बाबा म्हणत होते आता, तुझे खरे आई बाबा आले तर. पण आता आम्ही आहे ना तुझे खरे आई बाबा. हो, मग आता मीच तुझी आई. कोण? आई. आणि मी तुला आता कुठंच जाऊ देणार नाही. कधीच. कधी म्हणजे कधीच कुठं जाऊ देणार नाही. काय? हा, तू फक्त माझा आहेस. माझं बाळ माझं होईल ना? वहिनी, दादा आला का ग? नाही ना वंसप, हे कुठं गेलेत तेच कळना मला. तुम्हाला काय माहिती आहे का? नाही ना, नाही माहिती बघा. बाहेर जाऊन येतो म्हटलंय, कुठं गेलेत काय माहिती. काय झालं? काही झालं नाही, दादा अजून आला नाही म्हणून विचारलं. अप्पे, अप्पी कुठे काकी? अरे हो, आधी धड आत तरी ये. अप्पी कुठे? अप्पे, काय झालं अर्जुन? अप्पे बाहेर ये. ए अर्जुन, काय झालं असं? अप्पे, काय झालं ते तू मला सांग. रात्र झाली ना, कुठे पुरावे? कसले पुरावे भाऊजी? अप्पे, रिपोर्ट्स कुठे आहेत? कसले रिपोर्ट रे? हा, ती बाळाची लाळ नेली त्याची रिपोर्ट म्हणतो ना तू? मला चांगलं माहिती होतं की नक्की ह्याचीच काहीतरी भानगड असणार आहे म्हणून. थोड्या वेळ सगळ्यांना सगळंच कर. अप्पे पास कर. 2 महिने झाले हेच चालले. कुठे आहेत रिपोर्ट्स? कुठे आहेत ते? गायतोंडे कुठे आहेत? किती भांडलीस यावरून माझी? अजूनही मी तितकीच ठाम. ठाम ना? म्हणूनच मी काळजावर दगड ठेवून एक निर्णय घेतलाय. गपचूप मान्य करायचं. अरे काय चालू आहे? काहीतरी सांगाल का मला? अगं रुक्मिणी, मला सगळं माहिती, मी सांगते, दम जरा. हो, तुम्ही गप बसा, तुम्ही तर बोलूच नका. अप्पे, आजपर्यंत तुझं लय ऐकलं मी, आता तू माझं ऐकायचा. मला 2 मिनिटं दे, मला एकदा फोन लावते. ठीक आहे, 2 मिनिटं घे, लाव फोन. थांब काके, लाव. अरे पण हे काय चालू आहे? कोणीतरी सांगाल का मला? भाऊजी, तुम्हाला काय माहिती आहे का? अगं रुक्मिणी, दम जरा, मला सगळं माहिती आहे, सांगते तुला. या पिलांना नुसतं भांडायलाच लागते. आणि कोण दुसरं भेटलं ना धरती आरच्याला. काय झालं? फोनचं काय झालं? ते फोन काय लागत नाही. लागत नाही? बरं झालं हेच म्हणलीस. हे बरं झालं, नाहीतर म्हणली नाहीस की फोन उचलून त्यांनी सांगितलं की नाही लागत. अर्जुन, मी खोटं नाही बोलते रे. बया बया बया, काय करायचं ह्या अप्पीचं? ए अर्जुन, हिला नेऊन टाक कुठं तरी.
मावशे तू नको सांगूस. आमची सून आहे, आमचं आम्ही बघून घेऊ. अरे स्वप्नील, अरे तू का ग बसलास? हा हे बघ बाबा, तुझ्यासाठी आणि त्या रुपालीसाठी माझ्या हातडी तुटत्यात म्हणून बोलते ना रे मी. मावशी आम्ही काय तुम्हाला वकीलपत्र दिलेलं नाही या ठिकाणी. अरे देवा, आणि रुपाली कुठे आहे? तिला तर सगळं कळलं पाहिजे. थांबा जरा. थांबा? कशाला थांबा आप्पे? हा सांगू का आता सगळ्यांना? तुम्हाला सगळ्यांना सांगते, तुम्ही जेव्हा नाचत होते ना तिकडे त्या बारशाच्या येळेस, तेव्हा ह्या आप्पीनी काय केलं? तर आली गपचूप घरात आणि त्या बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला अंगावरचं दूध पाजलं.